Good morning, everyone. Today we have start the lesson of the atomic structure. The atomic structure is today we have discussed the main important points Bohr's atomic model. आता we have explained in the meaning of Marathi. Bohr's atomic model. आता आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेलची आज आपण थेरी पाहणार आहोत. त्यामध्ये आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल थेरी या थेरी सुद्धा राहणार. आता हे जे बोर्स ॲटॉमिक मॉडेल आहे हे स्ट्रक्चर तुमच्या समोर मी ड्रॉ केलेलं आहे. हे ड्रॉ करत असताना तुम्ही ब्लॅकबोर्डवर पाहू शकता की बोर्स ॲटॉमिक मॉडेलची हे जे स्ट्रक्चर आहे हे सर्वात पहिले हे कोणी एक्सप्लेन केलं असेल किंवा स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस हे कोणी सांगितलं असेल ते सांगितलं आहे नेल्स बोर्स 1930 मध्ये. नेल्स बोर्स मग याच्यावरनं नाव पडलं जसं की बोर्स ॲटॉमिक मॉडेल किंवा मग बोर्स ॲटॉमिक थेरी. आता ही थेरी आहे काय? तुम्ही जनरली कोणताही एखादा इलेमेंट घ्या, तो इलेमेंट घेत असताना त्या इलेमेंटच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर ऑफ पार्टिकल्स जे असतात त्या पार्टिकल्सचे हे स्ट्रक्चर बोर्स थेरीने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. मग बोर्सचे काही अजम्पशन्स आहेत, त्या अजम्पशन्सला आपण म्हणतो पॉच्युलेट्स. आता वन बाय वन आपण जे पॉच्युलेट्स हे डिस्कस करू. सर्वात पहिले बोर्सने आपल्याला ह्या मॉडेलच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा कोणत्याही एखाद्या एलिमेंट्समध्ये सांगितलं आहे की पहिला सेंटर पार्ट जो असतो दिस इज द पॉझिटिव्ह चार्ज. त्या पॉझिटिव्ह चार्जला आपण म्हणतो न्यूक्लियस. is called as a nucleus. Nucleus is a positive charge. आता हा जो पॉझिटिव्ह चार्ज जो न्यूक्लियस आहे ह्या पॉझिटिव्ह चार्जच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये किंवा कोणत्याही इलेमेंट्समध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स हे तीन टाईपचे असतात. एक असतो इलेक्ट्रॉन्स, हा झाला इलेक्ट्रॉन्स. दुसरा असतो प्रोटॉन आणि नंतर असतो न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन वर चार्ज निगेटिव्ह, प्रोटॉन वर चार्ज पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉन वर चार्ज नसतो म्हणजे चार्जलेस. असे तीन टाईपचे पार्टिकल्स ह्या इलेमेंट्समध्ये प्रेझेंट असतात. हे बोर्सचं पहिलं पॉच्युलेट्स आहे. आता कोणताही एखादा इलेमेंट्स ज्यावेळेस आपण स्टडीला घेतो त्यावेळेस तो टोटली न्यूट्रल फॉर्ममध्ये असतो. मग न्यूट्रल फॉर्ममध्ये का बरं असतो? कारण कोणत्याही इलेमेंट्समध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात, प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. तेवढेच नंबर ऑफ काय असतात? इलेक्ट्रॉन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखाद्या इलेमेंट्समध्ये जर 10 नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट असतील, 10 नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट असतील तर त्याच्यामध्ये 10 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. 10 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट. म्हणून आपण काय करतो की जनरली कोणत्याही इलेमेंट्सला आपण म्हणतो की दिस इज अ न्यूट्रल इलेमेंट्स. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. दिस इज द फर्स्ट पॉच्युलेट्स ऑफ द बोर्स. पहिलं पॉच्युलेट्स. मग बोर्सचं दुसरं पॉच्युलेट्स काय आहे? बोर सांगतो की कोणत्याही एखाद्या इलेमेंट्समध्ये जे सेंट्रल पार्ट ऑफ द न्यूक्लियस जो आहे त्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये दिस कॉल्ड ॲज अ सर्क्युलर पाथ. हे जे सर्क्युलर पाथ जे आहे ह्या सर्क्युलर पाथला आपण म्हणतो ऑर्बिट किंवा त्याला म्हणतो आपण शेल. ऑर्बिट किंवा शेल. न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये जो सर्क्युलर पाथ जो असतो, सर्क्युलर पाथ, त्या सर्क्युलर पाथला आपण म्हणतो ऑर्बिट किंवा आपण त्याला म्हणतो सेल. मग ह्या सेलमध्ये कोण प्रेझेंट असतं? तर ह्या सेलमध्ये प्रेझेंट असतात इलेक्ट्रॉन्स. दिस इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रॉन्स. हे झाले इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स कुठे प्रेझेंट असतात? तर ऑर्बिटमध्ये किंवा सेलमध्ये. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठे प्रेझेंट असतात? तर ते प्रेझेंट असतात न्यूक्लियसच्या आतमध्ये.
ते शेलमध्ये किंवा ऑर्बिटमध्ये नसतात, ते कुठे असतात? सेंटर ऑफ द न्यूक्लियस, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. हे 3 पार्टिकल्स आतापर्यंत आपण स्टडी केलेले. नंतर बोर्स थेरी काय सांगते की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतात इन अ फिक्स सर्क्युलर पाथ. फिक्स सर्क्युलर पाथ, दिस इज कॉल्ड ॲज द ऑर्बिट. त्यामुळे आपण ऑर्बिट म्हणजे इलेक्ट्रॉन जे असतात ते इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस फिक्स सर्क्युलर पाथ, म्हणजे एक पाथ म्हणजे मार्ग, त्याला म्हणतो आपण ऑर्बिट किंवा सेल. मग इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट असतात? तर ऑर्बिटमध्ये. हे लक्षामध्ये आलं. आता हे जे ऑर्बिट जे आहे, ऑर्बिट किंवा आपण त्याला सेल म्हणतो, या सेलला स्पेसिफिक त्यांनी नॉमेनक्लेचर एक दिलेलं आहे. मग नॉमेनक्लेचर कोणतं? तर पहिला जो सेल आहे त्या सेलला आपण म्हणलं की के सेल. फर्स्ट सेल इज कॉल्ड ॲज के, सेकंड सेल इज कॉल्ड ॲज द एल, थर्ड एम आणि ओ, के एल एम, के एल एम एन, असे 4 प्रकारचे आपल्याकडे सेल असतात. दुसरी गोष्ट की ह्या सेलला स्पेसिफिक काहीतरी नंबरिंग द्यावं लागतं. मग नंबरिंग कोणते द्यायचे? मग नंबरिंग असतात. पहिला जो सेल आहे n इज इक्वल टू 1. n म्हणजे काय की नंबर ऑफ सेल. n मीन्स नंबर ऑफ सेल. n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3 and n इज इक्वल टू 4. म्हणजे पहिला सेल, दुसरा सेल, तिसरा सेल आणि चौथा सेल. 4 प्रकारचे सेल प्रेझेंट असतात. त्याला आपण ऑर्बिट सुद्धा म्हणतो. आता ह्या सेलमध्ये किंवा ऑर्बिटमध्ये किती नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात? मग पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स, तिसऱ्यामध्ये किती आणि चौथ्यामध्ये किती असायला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला बोर्सने सांगितलं. पहिल्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2, म्हणजे के सेलमध्ये नंबर ऑफ ऑर्बिट फर्स्ट, पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे? 2. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती किंवा सेलमध्ये किती? 8. म्हणजे तो कोण झाला? एल सेल. सेकंड सेल सेम लाईक दॅट थर्ड सेलमध्ये त्याला म्हणतो आपण एम सेल. एम सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स? 18, म्हणजे 18 इलेक्ट्रॉन्स. शेवटचा एन सेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती? 32, 32. अशा प्रकारचे इलेक्ट्रॉन्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे इलेमेंट्स जो आहे किंवा आपण इलेमेंट्स म्हणतो, हे जे स्ट्रक्चर आहे, हे पूर्ण इलेमेंट्सला फॉलो करतात. आपण स्पेसिफिक कोणत्याही प्रकारचा एक नॉमेनक्लेचर देऊन किंवा नाव देऊन इलेमेंट घेतलेला नाही. ठीक आहे. हा झाला आपला इलेमेंट्स, जनरल इलेमेंट्स कोणताही. त्याच्यावरती नेल्स बोर्सने स्टडी केली आहे, त्याच्यावरती आपल्याला त्यांनी काही जे फॉर्च्युनेट्स आहेत ते सांगितलेले आहे. आता आपण म्हणतो ऑर्बिट, हे झाले ऑर्बिट. ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. आता ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2, 8, 18 आणि 32 हे झाले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ सेल. मग ऑर्बिट अँड ऑर्बिट्स किंवा ऑर्बिटल्स मध्ये काय फरक आहे? ऑर्बिट म्हणजे काय की जर इलेक्ट्रॉन जर एका ऑर्बिटमध्ये फिरत असेल, एका सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतील, तर त्याला म्हणतो आपण फक्त ऑर्बिट, ओन्ली ऑर्बिट. ऑर्बिटल्स म्हणजे काय की एकापेक्षा जास्त, ज्यावेळेस आपण ऑर्बिट्स काउंट करतो किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जेव्हा आपण काउंट करण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हणतो आपण ऑर्बिटल्स. म्हणजे ऑर्बिट आणि ऑर्बिटल्स म्हणजे थोडा डिफरंट आहे. ऑर्बिट म्हणजे एक ऑर्बिट अँड ऑर्बिटल्स म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी मूव्ह होतात किंवा एकापेक्षा जास्त ऑर्बिट जो असतो त्याला म्हणतो आपण ऑर्बिटल्स. आता नंतर गोष्ट हे आहे की बा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे
इलेक्ट्रॉन प्रेझेंट असताना काय झालं की इलेक्ट्रॉन्स हे एकाच ठिकाणी राहतात का, त्याचे जम्प करतात. तर नेक्स्ट पॉच्युलेट्स हे सांगतात बोर्स थेअरीमध्ये की इलेक्ट्रॉन ज्यावेळेस मूव्ह होतो एका डायरेक्शनने, त्याची स्पेसिफिक अमाऊंट ऑफ एनर्जी असते किंवा कोणत्याही एखाद्या इलेक्ट्रॉन्सला किंवा कोणत्याही एखाद्या वस्तूला मूव्ह होण्यासाठी काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी प्रेझेंट पाहिजे, कारण तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात नाही. मग इलेक्ट्रॉन ज्यावेळेस सगळं पाथमध्ये मूव्ह होतात किंवा घुमतात, ठीक आहे, त्यावेळेस त्याला स्पेसिफिक अमाऊंट ऑफ काहीतरी एनर्जी आहे. मग हे इलेक्ट्रॉन जम्प करतात का. आता हे जे एनर्जी सेल आहे, हे एनर्जी सेल न्यूक्लियसच्या जवळ जो पहिला ऑर्बिट आहे, पहिला ऑर्बिट हा बघा, त्याला म्हणतो आपण लोवेस्ट एनर्जी. कोणती एनर्जी? लोवेस्ट. कोणत्या सेलला लोवेस्ट एनर्जी म्हणतो आपण, लक्षात घ्या. जो न्यूक्लियसच्या जवळ आहे, न्यूक्लियसच्या जवळ आहे त्याला म्हणतो आपण लोवेस्ट एनर्जी. त्या सेलला लोवेस्ट एनर्जी म्हणतो. मग हा झाला सर्वात पहिले लोवेस्ट एनर्जी. हा झाला त्यावेळेस जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी किंवा थोडं दूर आहे. नंतर हा आणि नंतर हा. म्हणजे ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी या फॉर्ममध्ये काय होते, इन्क्रीज. या फॉर्ममध्ये काय होते, इन्क्रीज. इन्क्रीज लोअर टू हायर हे वाढत वाढत जाते आणि हायर टू लोअर हे काय होतं, ते कमी कमी होत जाते. नंतर आता ही एनर्जी वाढते कमी होते हे आपण पाहिलं. आपण हे पाहिलं की हे जे न्यूक्लियस जो आहे, या न्यूक्लियसच्या जवळ पहिला जो ऑर्बिट आहे, हा पहिला ऑर्बिट, याची एनर्जी सर्वात कमी, त्यापेक्षा जास्त एनर्जी, त्यापेक्षा जास्त एनर्जी, त्यापेक्षा जास्त एनर्जी. म्हणजे सर्वात कमी एनर्जी के, त्यापेक्षा जास्त एनर्जी एल, नंतर एम आणि नंतर ओ. लक्षामध्ये. आता ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जम्प करतात, इलेक्ट्रॉन जम्प लोअर एनर्जी टू हायर एनर्जी, त्यावेळेस काय इफेक्ट होतो. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जम्प करतात लोअर एनर्जी टू हायर एनर्जी, मग आता आपण लोअर एनर्जी कोणाला म्हटलं होतं की हा जो के सेल आहे, के सेल, के सेल, तर त्या के सेल आपण म्हटलं की पहिला जो सेल आहे तो लोअर एनर्जीचा आहे, लोअर एनर्जी, कारण तो न्यूक्लियस जवळच आहे. मग हा जो इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस हा लोअर एनर्जी टू हायर एनर्जी ज्यावेळेस जम्प करेल त्यावेळेस त्याला काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, तो विनाकारण जम्प करत नाही. आपल्याला एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जाण्यासाठी एनर्जी पाहिजे, चालण्यासाठी एनर्जी पाहिजे, आपल्याला बोलण्यासाठी एनर्जी पाहिजे. मग जे इलेक्ट्रॉन्स आहे त्या इलेक्ट्रॉनला सुद्धा काही ना काही एनर्जी पाहिजे. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जम्प करतात लोअर एनर्जी टू हायर एनर्जी, त्यावेळेस ती जी एनर्जी असतात त्यावेळेस ती एनर्जी काय करतात, ते इमिट्स करतात. म्हणजे एनर्जी वाढते, इमिट्स ऑफ एनर्जी, एनर्जी काय होते, वाढते. त्यामुळे एनर्जी इमिट्स, एनर्जी इमिट्स, इमिट्स ऑफ एनर्जी. पण ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स हे जम्प करतात हायर एनर्जी टू लोअर एनर्जी, त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन्स हे एनर्जी काय करतात, लॉस करतात. म्हणजे केव्हा गेन करतात, केव्हा लॉस करतात हे तुम्हाला लक्षात यायला असेल की ज्यावेळेस कोणताही इलेक्ट्रॉन्स लोअर एनर्जी टू हायर एनर्जी जम्प करतो त्यावेळेस एनर्जी वाढते, आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स हायर एनर्जी टू लोअर एनर्जी जम्प करतो त्यावेळेस एनर्जी काय होते, रिलीज होते, एनर्जी रिलीज होते. लक्षामध्ये. तर अशा प्रकारे बोर्डचे काही पॉच्युलेट जे आहे हे आपण इथे स्टडी करतो आहे. नंबर ऑफ पॉच्युलेट आपण स्टडी केलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लॉंग आन्सर मी तुम्हाला विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन द बोर्स थिअरी किंवा एक्सप्लेन द बोर्स मॉडेल. मग त्यावेळेस ह्या डायग्रामनुसार तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही एक्सप्लेन करून सांगायला लागते, जे तुम्ही आज ह्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस पाहता. तर प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला नोट डाऊन करता आली पाहिजे, आणि बोर्डचे जेवढे काही पॉच्युलेट्स आहेत 7-8 पॉच्युलेट्स हे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ठीक आहे.